केळ्यापासून पौष्टिक आहार। त्यासाठी मी पिकलेली केळी घेतली 1 डझन, 1 लिटर दूध घेतले गरम करून आणि केळी मिक्सरला फिरून घेणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य दालचिनी टाकणार आहे, 4 लवंग टाकणार आहे आणि 5 वेलची टाकते आणि हे आता सगळं उकळून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच हळद टाकणार आहे आणि हे आता चांगलं दूध उकळून घेते मी आणि नंतर मी तुम्हाला दाखवते कसं बनवणार ते। त्यासाठी मी साखर टाकणार नाही, मध टाकणार आहे आणि वरून किसमिस टाकणार आहे, काजू आणि बदामचं। आता मी सर्व हे मिक्सरला फिरवून घेतलेले आहे बघा छानपैकी। मला मी बनवून दाखवते। त्यासाठी मी आता दूध टाकते, त्याच्यामध्ये आता हे सर्व टाकते आता मिक्सरला फिरवून घेतलेले। त्याच्यामध्ये आता थोडंसं 2 चमचे मध टाकणार आहे, मोठा असला तर 1 चमच भरपूर होईल, छोटा असला तर 2 चमच। आता हे सर्व मी आता मिक्स करून घेते। आता याच्यामध्ये मी थोडंसं जायफळ किसून टाकते, आता मी याच्यावरती काजू आणि बदामचे किसमिस टाकते। अशी आपली पिकलेल्या केळ्यापासून एक पौष्टिक पेन तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांना आणि कमेंट करा। भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत धन्यवाद।